कोल्हापूर महापालिकेच्या नव्या सभागृहात निवडून आलेले 30% नगरसेवक हे खून, दरोडे, मारामाऱ्या करणारे, हप्ते घेणारे, खंडण्या गोळा करणारे, जुगार क्लब चालवणारे आणि TDR सम्राट आहेत। जयप्रभा स्टुडिओसह फ्लॅट, प्लॉट, जमिनी बळकावणारे भ्रष्टाचारीही आहेत। त्यामुळे या लुटारूंपासून सावध राहावं असा सूचक इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे। हे इशारावजा पत्रक आज महापौरांकडे सादर करण्यात आले। 15 जानेवारी रोजी कोल्हापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली। यात महायुतीने महापालिकेवर सत्ता मिळवली आहे। मात्र या निवडणुकीत निवडून आलेले किमान 30% नगरसेवक हे तंत्र मंत्र आणि EVM यंत्र यांच्या आधाराने निवडून आले आहेत। जयप्रभा स्टुडिओसह फ्लॅट, प्लॉट, शासकीय जमिनी बळकावणारे, भ्रष्टाचारी, दरोडेखोर, खून, मारामाऱ्या करणारे, जुगार क्लब चालवणारे, हप्ते घेणारे, खंडण्या गोळा करणारे आणि TDR सम्राट यांचा यात समावेश आहे। अशा भ्रष्टाचारी आणि लुटारूंपासून सावध राहावं असा सूचक इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापौरांना पत्रकाद्वारे देण्यात आलाय। याबाबतचं पत्रक आज महापौर रुपाराणी निकम यांच्याकडे देण्यात आलंय। महापौरांसह जनतेलाही या लुटारूंची माहिती कळावी म्हणून हे पत्रक दिल्याचं ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी सांगितलंय। नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। त्यांना कोण लँड माफिया म्हणतं, कोण खुनी म्हणतं, कोण 2 नंबर धंदेवाला म्हणतो, कोण त्यांना TDR चोर म्हणतं। अशा वेगवेगळ्या माध्यमातून आलेले नगरसेवक इथं आता 31% आहेत। हा माझा आरोप माझा नाही, जनतेला देखील मी काय म्हणतोय किंवा मला काय नेमकं म्हणायचं आहे जनतेनं देखील आत्मसात केलेलं आहे। माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून की हा जो प्रकार आम्ही महापौरांना दाखवलेला आहे यापासून महापौरांनी सावध राहावं, लँड माफियांपासून सावध राहावं आणि चांगलं काम जेणेकरून ह्या कोल्हापूर शहराला रणरागिणी ताराराणीचं नाव घेऊन संबोधलं जातं अशा पद्धतीचं काम करावं। ते आमच्या भगिनी आहेत असं आम्ही आता संबोधित केलेलं आहे। यावेळी विशाल देवकुळे, सुनील मोदी, सागर साळोके, राजू यादव, महेश उत्तुरे, रीमा देशपांडे, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।